मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे। त्यांना 3 ते 4 दिवस आरामाची गरज असल्याचं उपचार करणारे डॉक्टर विनोद सावरे यांनी सांगितलंय। शुक्रवारी रात्री जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली। त्यांना प्रचंड ताप होता, तसंच उलटी देखील झाली होती। त्यामुळे रात्री 11 वाजता त्यांना तातडीनं अंतरवाली येथून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। आरक्षणाच्या मुद्द्यावर ते पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत होते। त्यानुसार त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली होती। मात्र अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय। वैद्यकीय तपासणीचे अहवाल आल्यानंतर आणखी किती दिवस उपचार घ्यावे लागतील याबाबत सांगता येईल असं डॉक्टरांनी सांगितलंय। मनोज दादा जरांगे पाटील काल रात्री 11 वाजता गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संभाजीनगर येथे ॲडमिट झालेत। दादांना ताप होता, तापेसोबत थंडी होती, ताप 102चा ताप होता, पोट दुखत होतं, एक वॉमिटिंग झाली होती आणि जनरल वीकनेस, हेडेक ह्या सर्व कंप्लेंट्स होत्या। 2-3 दिवसापासून या कंप्लेंट्स होत्या आणि त्याच्या ओरल ट्रीटमेंट चालू होती। पण काल एकदम ताप जास्त वाढल्याने, थंडी वाढल्याने ते गॅलेक्सी हॉस्पिटलला ॲडमिट झालेत। काल रात्री सर्व टेस्ट त्यांच्या पाठवल्या आहेत। काही टेस्टचे रिपोर्ट येणं बाकी आहे आणि ट्रीटमेंट सुरू आहे। त्यांना आता सध्या आपण आरामाची सल्ला दिलेला आहे आणि टेस्ट आल्यानंतर पुढचं आपण बघणार आहोत। मात्र 2 दिवसानंतर आंदोलन सुरू करणार होते, मग त्याच्यासाठी त्यांना सूचना दिल्यात किंवा नाही, आता ते आजारी असल्यामुळे आपण ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू केलेली आहे। बाकी जसे रिपोर्ट्स येतील त्यानुसार आपण पुढचं आणखीन वक्तव्य करू। किती दिवस ॲडमिट राहण्यासाठी? नाही, रिपोर्टवर आपलं एक 3 ते 5 दिवसाचा अंदाज असतो। रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येईल। पक्षाची बाजू घ्यायची असेल तर अंतरवालीत येऊ नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा अभ्यासकांना दिलाय। विसंवाद निर्माण करण्यासाठी येणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र जाणीवपूर्वक दिलं जात नसल्याचा आरोप करत त्यांनी बावनकुळे आणि शिरसाट यांच्यावर टीका केली आहे। 28 तारखेपर्यंत सरकारला वेळ दिल्याचं सांगत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्यांनी अर्ज आणि अधिकाऱ्यांची माहिती घेऊन अंतरवालीत यावं असं आवाहन त्यांनी केलंय। सारथीच्या योजना आणि अण्णासाहेब पाटील महामंडळातील प्रलंबित अर्जांबाबत अडचणी असलेल्यांनीही कागदपत्रांसह अंतरवालीत यावं असं त्यांनी सांगितलंय। गरज पडल्यास आंदोलन मुंबईतही करण्याचा इशारा देत 29 तारखेच्या आंदोलनासाठी विदर्भातील समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। सरकारनं आश्वासनांची अंमलबजावणी न केल्याचा आरोप करत शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी टीका केली आहे। ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजात भांडण लावू नये असंही जरांगे यांनी सांगितलंय। ठिकाणी माहित नाही, पण लय आग्रह धरलाय, तब्येतीवर शेवटी अवलंबून आहे। विदर्भातल्या बांधवांना माझं हेच सांगणं आहे, जर माझं येणं झालं नाही तर तुम्ही आपण आपल्या गावात बैठका सुरू करा, कोणाची वाट बघू नका। आमच्याकडे येऊ नये आला म्हणून बैठक नाही घेतली, घराघरात जा आणि सगळ्यांना सांगा 29 ऑगस्टला अंतरवालीत जायचं। यावेळेस शेवटचा निर्णायक लढा करायचा। मराठ्यांची एकही मागणी म्हणतोय मी माग ठेवायची नाही। तुमचं काय? ते काही अभ्यासक येणार आहेत ज्यांनी तुम्हाला तुमच्या मताची सहमत नव्हते मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलंय की ते येणार आहेत म्हणून। नीट वागायचं असलं तर यायचं नाही, तर इकडे यायचं नाही। मी मीडियात तेच सांगितलं, इकडे यायचं नाही। रात्री पण सांगितलं, आपल्याकडे चोरून लपून काय नसतं। तुम्हाला काय समाजाच्या विरोधात बोंबलायचं तुम्ही तिकडे राहूनच बोंबलू शकता, काही अडचण नाही। तुम्हाला मराठ्यांचे लेकराच्या अन्नात माती कालणारे, विष कालणारे ओबीसीचे काही लोक लागतायत, तर इकडं मराठ्यात काय आहे? मग ते कोण कोण असतील ते सगळेच या काला म्हणत नाही। आणि मी ओळखीत नाही आड द्यायला तरी म्हणतात आम्ही याम सांगितलं होतं, आम्ही तेव्हा सांगितलं होतं आणि आमचं ऐकलंच नाही। आता तुम्हाला ओळखीतच नाही, मी आता मला कळायला लागलं हे अभ्यासक आहेत म्हणून। आणि जे अभ्यासकाला देता आलं नाही ना ते आम्ही गरीब लोकांनी दिलंय। फक्त मी जीव याच्यासाठी लावतो की ते समाजाचा भाग येते बिचारे। काही संघटना, काही अभ्यासक, काही समन्वय जीवाचं रान केलं या बिचाऱ्यांनी समाजाला मिळावं म्हणून। सरकारनं त्यांचं कधीच ऐकलं नाही। तर मग माझ्या लक्षात आलं आपल्या माध्यमातून त्यांचं चालू। किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्याशिवाय, किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्यापेक्षा। मी ठरवलं की बिचारे अभ्यास सांगतेत, पुस्तक वाचून वाचून परेशान झालेत, काही काही मथरे झालेत आमच्या। नाही ऐकलं या सरकारनं, म्हणजे 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या सरकारमध्ये। आता चला ना आपण सन्मान देऊ, आपण त्यांचं म्हणणं मांडून पुढे चालू। पण काहीला आता 2 खेळी खेळायचे असतात, 2 खेळीवाला आम्ही
इथून पुढच्या काळात टिकून देणार नाही. हा. मराठा समाज बी त्यांना गिनणार नाही, मग मी पण नाही. ही शेवटची संधी आहे त्यांना. मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ही शेवटची संधी आहे. एकच बाजू धरायच्या. हा. तिकडचं ज्ञान इकडं पाजळायचं नाही, सरकारचं ऐकून. परत इकडे यायचं म्हणायचं गेलो नाही, त्यांच्या पांगेला नाही खेळ ईद असते टोले. मग असं आहे की तुम्ही तुमचे भाषण आम्ही आताच्या दौऱ्यातले ऐकले. त्या दौऱ्यामध्ये तुम्ही असं म्हटलात की सगळं शेवटीचं जे मिळालं नाही तुम्हाला जे काही, तर त्याचं सगळं खापर तुम्ही अभ्यासकावरच फोडलं. हो हो म्हणतेत, हो हो म्हणतेत आणि नंतर काय असं करतात. मग आज अभ्यासक कसं येतील असं जर तुम्ही त्यांच्यावर खापर फोडत असाल तर? आणि मग नाही म्हणत नाहीत कसे राहायला, तुम्ही नाहीत का साक्षी? मी सगळं साक्षी झालो. मी का खोटं बोलू? मीडियाच्या समोर विचारतो मी कवा बी. सोडू का उपोषण? ते काय आहे, तुम्ही कंदुरी बघितलेली बोकडाची? हा? बोकडाची कंदुरी हे काय करते बघा, ती कापेनारा हे असतो खाटी, तो काय म्हणतो, पाणी पाहिजे तो बोकडाला आणि मग तो कापू का? आता जेनी चालिलंय बोकड कापायला, ते म्हणतो हा कापेवना पाटकून. पाप कोणाला? जो कापेवर मानला त्याला. कापणाऱ्याला काही टेन्शन आहे का? तसं मी याला विचारतो ना राव दरबारींना, येईन केला मग बकरा बळी हेच सांगत येत. हा लई छान हो, 5,000 होणे नाही तेच म्हणते. तरी विश्वास ठेवतो तुम्ही. मला गरीबाचं कल्याण करायचे. करा बाबा काहीतरी, पण विश्वासानं करा समाजाच्या. तुम्ही नेत्याकडे बी जाणार आणि इकडे बी येणार, तर नेतेच ऐकून तुम्ही इकडे मग दूषित वातावरण होतं. तसं होतंय मा बकरा गर्दीत. मी प्रत्येक वेळेस विचारलं, आता विचारलं ह्या टायमाला सुद्धा की SOP अमकं तमकं बरोबर आहे का? एकदम बेस्ट टाइम आहे. म्हणलं तुम्ही उपोषण सोडल्यावर माग उद्या मीडियाचं पुन्हा काढा. म्हणलं उपोषण सोडल्यावर पुन्हा 7-8 दिवसांनी तुम्ही उलटच म्हणता बरं का. त्याच्यापेक्षा मी सोडितच नाही. नाही म्हणले लय बेस्ट आहे. 1.5 घंटा चर्चा केली म्हणले आम्ही आलेल्या शिष्टमंडळाची. काहीच हरकत नाही. याच्या अगोदरचं सांगतो आपण. ते झालं मुंबईत JR घेऊन आलो, हेच हॉस्पिटल आहे. इथं आल्याच्या नंतर 6 दिवस मला काही सुधारलंच नाही. 7व्या-8व्या दिवशी 7-8 जण आले अभ्यास XYZ आले. म्हणलं मी विखे पाटला तिथं बोललेलं JR सुधारित करायची वेळ आली तर करावं लागल. म्हणले ओके करणार. मग 7-8 जण अभ्यासक आले की ते भेटायला आले. पण मी बोलता म्हणलं बाबा JR व्यवस्थित आहे का बघा, काही दुरुस्त्या करायच्या असल्या सुधारणा करू. ते काय म्हणतात मला, हो आम्ही त्यासाठी चालतो. आता काय करायचं, आमच्याकडे मोठा सनदी अधिकारी मोठा, आणि त्यांनी JR पण काढलेले मंत्रालयात याच्या अगोदर, आणि विभाग आयुक्त पण होते. आणि मला काही हरकत नाही ना, माझा तुमच्यावरती विश्वास नाही असं नाही. तुम्हाला जी बदल करायचा ती करा, काही म्हणणं नाही माझं. सुधारित करून घेऊ आपण. जावा मग म्हणलं जा. गेले सनदी अधिकारी 10-10:30 गेले सकाळी. मला वाटतं 7:45च्या टायमाला संध्याकाळी माघारी आले. हे म्हणले साहेब म्हणले असा JR होणं नाही, मराठ्यांचं आयुष्याचं कल्याण. छान. म्हणलं मग व्हायचा का? म्हणे बोलायचंच नाही शब्द. माझं साक्षीदार आहे का तेच अभ्यासक 6 त्यातले. आता तेच म्हणजे यावं झालं आणि त्यावं झालं. सनदी अधिकारी तुमचा इथं आल्यावर मला सांगितलं, दोस्तर नाही सांगितलं.